कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर कसे आहेत आता? आहेत, ठीक आहेत। आम्ही ऐकलं ते खरं आहे का? शाळा बंद होणार आहे म्हणून? नाही नाही, असं काही नाही होणार। पण माझ्या कानावर आलंय तसं। भुवनेश्वरी मॅडमनी फुलपगारे सरांना सांगितलंय की आपली शाळा बंद होणार आहे म्हणून। हो, त्या म्हटल्या असं, पण बापरे, त्याचंच टेन्शन घेतलंय वाटतं सरांनी। शाळा स्थापन झाली तेव्हापासून आहेत ते, त्यांना ते खूप लागलं असणार। अक्षरा, तू अधिपती सरांना सांगून बघ ना एकदा। तू शाळेसाठी एवढं करतेस आणि असा निर्णय तुम्ही घेता। अक्षरा, प्लीज काहीतरी कर तू। हो, मी करते, तुम्ही नका काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढूया। खरंच असं काही होणार नाही। बरं, तू निघ, आम्ही आहोत। नक्की का? हो हो, तू जा, तुझी खूप धावपळ झालीये, तू जा, आम्ही आहोत तिथे। तू तिकडे लढाई लढ, आम्ही इथला गड राखतो। अक्षरा, शाळा सुरू राहिली पाहिजे। विद्यार्थी आहे, स्टाफ आहे, सगळ्यांचं किती नुकसान होईल ग। प्लीज अक्षरा, तू काहीतरी कर। हो, मी बोलते, तुम्ही नका काळजी करू। शाळा तर नाही बंद होऊ देणार मी। मला काही लागलं तर सांगा नक्की, हा फोन करा। येऊ मी? हो। सांगा ना चारुहासराव, काढू शकता का भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर? तिला घराबाहेर काढणं शक्य असतं ना, तर इतकी वर्ष शांत बसलो नसतो मी। या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत। माझं घर वाळवीसारखं पोखरलंय त्या बाईनं, जळूसारखी चिकटून बसली ती। दादा, माझा मुलगा तिच्या कह्यात आहे, देवी मानून तो तिची पूजा करतो। ज्या क्षणी मी त्या बाईला घराबाहेर काढेन ना, मी माझ्या मुलाला गमावून बसेन। मी कसं घराबाहेर काढू तिला? घर पोखरलंय दादा तिनं माझं। आणि अशा घरात आम्ही अक्षराला पाठवू? हो, कारण दादा हे सगळं अक्षराच थांबवू शकते। हे बघा, जे तुम्हाला जमलं नाही ना, ते तिच्यावर टाकण्यात काहीही अर्थ नाही। तुमची तळमळ समजते मला, पण मी माझ्या मुलीला तिकडे पाठवणं शक्य नाही। अधिपतींशी लग्न लावून मी स्वतः तिला नरकात पाठवलं। खूप चुका केल्या मी त्या घरात तिला पाठवून, पण आता नवीन चूक नाही करणार। आता केलेली चूक सुधारणार, अक्षराला या नात्यातून मोकळं व्हायला लावणार। नाही नाही, असं नका बोलू, प्लीज। प्लीज काय? घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली आहे, आता काय? मला प्लीज एकदा अक्षराशी बोलू द्या ना। हा प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला एकदा अक्षराशी बोलू द्या। त्याची काहीही गरज नाही। दादा, मला एकदा तिचं म्हणणं समजून घ्यायचंय। तिची घरी यायची इच्छा आहे की नाही हे मला कळलं पाहिजे ना। आणि मी तिला न्यायला आलोय हे तिला कळायला हवं दादा। आम्ही तिला वाऱ्यावर नाही सोडलेलं, मी नाही सोडलेलं, हे तिला समजवते एकदा। आणि दादा, ती खमकी आहे, ती हुशार आहे, ती भुवनेश्वरीला सरळ करेल। आणि दादा, एकदा अक्षरा आमच्या घरी परत आली ना की ती सगळं नीट करेल। तुम्ही प्लीज रागू नका, पण अक्षराला माझ्या बरोबर येऊ द्या। मी आता तिला माझ्या बरोबर घेऊन जाणार। बाबा, मी आत्ता नाही येऊ शकत घरी परत। अगं, काय गरज होती त्यासनी हे असलं करायची? कोण सांगितलं यासनी उद्योग करून ठेवायला? काय गरज पडल्या मला कळत नाही। त्या मास्तरीन बाईसनी यायचं नाही आपल्या घरला, काय तर त्यांचं ठरलं असेल। कशाला येणे जायचं माग माग? आता मला काय कमी त्रास होतोय काय? पण ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याला मोकळ बी करता आलं पाहिजे ना आजी। मोकळीत पाहिजे ना त्यासनी। ठीक आहे, दिली मोकळी, जाऊन दे। उद्या आमचा जीव मागितला तर जीव बी देऊ, पण ही असली भीक मागायची जमणार नाहीत बघ काम। कशाला गेले ते? काहीतरी आपलं। आणि हे कोण मास्तरीन बाईसनी आणायला जाणार आहे? अरे तुझा बाप आहे हो। जन्माला घातलं म्हणून आई साहेब आहेत म्हणताना आतापर्यंत मी कानाडोळा केलाय। आणि आई साहेबांनंतर मास्तरीन बाई, त्यांचा लय पोळका ना, त्यासनी गुळपीठ जमतो दोघांचं चांगलं। सूनबाईचं की नाही समजायचीच पटतं बघ। आमच्या आई साहेबांसंग का पटत नाही मग? अरे घेच पटवून, तिला थोडा वेळ दिला पाहिजे। अरे ती वेगळ्या घरातून आली आहे, शिकलेली पोरगी आहे ना व। आजी, काय माझ्या डोसक्याचं बुसकाट पडायला लागलं। सगळं चांगलं चाललं होतं, या बाबामुळे सगळी बोंबाबोंब झाली। कुणी? आमच्या बाबांनी, सगळं त्यांच्यामुळेच झाली।
अरे असं काय बोलतेस तू? नाहीतर काय, त्याने जर आमच्या आईसाहेबांनी दुखावलं नसतं, ते चांगलं ठरलेलं लग्न नाकारलं नसतं, तर आज ही वेळ आली असती. अरे मी चाललो नाही घर सोडून कुठे. जीव नुसता वर खाली तुझा. अक्षर 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 बाळा, असं नको म्हणून मी हात जोडतो तुझ्यासमोर. बाबा काय करताय? असं नका बोलू. बाळा किती दिवसांनी बघतोय तुला. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात बाबा? कसं असणार त्या घरात तुझ्याशिवाय? तुझ्याशिवाय कुणी ठीक नाहीये तिथे, ना अधिपती ना मी. तू चल माझ्या बरोबर आता. बाबा, मला माफ करा, मी नाही येऊ शकत. असं नको बोलू बाळा. ते तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तुझा नवरा आहे तो. तू जर पाठ फिरवलीस ना तर ते घर नाही राहणार. बाबा, मी पाठ नाही फिरवली आपल्या घराकडे. मग यायला नाही का म्हणतेस? मी आत्ता यायला नाही म्हणते बाबा. नाही, मला कळलं नाही. बाबा, मी आत्ता यायला नाही म्हणते, म्हणजे मी कधीच येणार नाही असं नाही होत ना. पण मग आत्ता यायला हरकत काय आहे? प्रत्येक गोष्टीची वेळ असते बाबा. अक्षरा, आपल्या घरी परत यायला वेळ कसली? मला मान्य आहे बाळा, ज्या परिस्थितीत तू घरातून बाहेर पडलीस ते योग्यच होतं तुझं. म्हणूनच आत्ता तुम्ही मला बोलवायला आलात ना, मी नाही येऊ शकत बाबा घरी परत. किती झालं तरी आपलं घर ते माझं घर आहे बाबा. मला यायचंय परत. ही पाठ कशी फिरवेन? अगं ते घर तुझं आहे तर मग हे घर काय आहे? बाबा, हे माहेर आहे माझं, आणि ते सासर आहे जिथे माझा नवरा आहे. ते माझं घर आहे. हे घर भूतकाळ आहे माझा. ते घर म्हणजे माझं भविष्य आहे बाबा. मग मला यायचंय त्या घरात परत. हे घर जसं मला जपायचंय तसं ते घर फुलवायचंय. आणि बाबा, तुम्ही पण आनंदाने माझी त्या घरी पाठवणी केली होतीत ना. अगं तीच तर माझी सगळ्यात मोठी चूक झाली ना. बाबा, असं नका बोलू प्लीज. अक्षरा, त्यांचं चुकीचं नाहीये काही. त्यांच्या जागी मी असतो तर माझ्या मुलीला मी या अशा घरात नसतं पाठवलं परत. त्या भुवनेश्वरीनं वाट लावली आहे माझ्या घराची, माझ्या घरातल्या प्रत्येक नात्याची. आणि तिच्यापासून जर माझ्या घराला, माझ्या मुलाला कोणी वाचवू शकत असेल ना, फक्त तू आहेस ती. दादा, मला माफ करा, मी खूप स्वार्थीपणानं बोलतोय असं वाटेल, पण अक्षरा त्या घरात परत आली ना तर माझं घर तग धरेल. मी त्यासाठी तुझ्यासमोर हात जोडतोय बाळा. प्लीज असं नका करू. माझ्या मुलाचा संसार तुटताना मी नाही बघू शकत. अक्षरा, तुला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण अधिपती सुद्धा नीट नाही आहे तुझ्याशिवाय. तो सुद्धा तडफडतोय. मी कसं सांगू तुला? मी अधिपतीसाठी, माझ्या घरासाठी मी तुला विनंती करतोय बाळा, माझ्या बरोबर चल. तुम्ही असं बोलण्याची गरजच नाही बाबा. मला माहित नाहीये का? मला माहिती ना ते माझे घर आहे. मग यायला का नाही म्हणतेस तू? आत्ता बाबा, आत्ता यायला नाही म्हणते मी. मग कधी येशील तू? जेव्हा अधिपती मला स्वतः न्यायला परत येतील तेव्हा मानाने परत घरी यायचं मला. मी आता अशी झाले ना बाबा, माझ्या येण्याची किंमत नाही राहणार. भुवनेश्वरी मॅडम ठेवणार नाहीत किंमत, तुम्हालाही माहिती आहे. म्हणून मला मानाने परत यायचं. आणि आत्ताच्या परिस्थितीत तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.